कृषी वसंत 2014 मध्ये गावरानी जनावरांच्या स्टॉलवर देखील शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती। पुण्याजवळील धायरीच्या जनार्दन चव्हाण यांच्या देवणी गाय आणि बैलाची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती। या जनावरांचं संगोपन करणाऱ्या चव्हाण दाम्पत्याची गावरान जनावरांच्या संगोपनामागची भूमिका ऐकूयात। गाव्यानंतर याला ताकद आहे, आवताला याला एकदम कणखर, दिवसभर जरी तुम्ही झोपली तरी ती एक नंबर हे चालतात। खेळारपेक्षा याला ताकद जास्त आहे आणि एकदम शांत, लहान मुलांनी सोडा, बाई माणसांनी सोडा, अशा पद्धतीची आहेत। आणि ह्याला सकाळी आंबून असतं, पिठाचे गोळे असतात, गव्हाचे कुट्टी, ओला चारा, हे पद्धतीचं याला खुराक आहे। इतर वळूपेक्षा म्हणजे कसं आहे, तुम्ही कुठली जात घेतली तरी उन्हात जरी तुमचं 40 टेम्परेचरला सुद्धा चालवली तरी ती चालते। खिल्लार 35ला चालवली तरी हे करून थांबते। त्याच्यामुळे आम्ही हे निवडले। आमच्या भागात खिल्लार जास्त आहेत, पण मी ह्या भागातून नेऊन त्याचं ते संगोपन केलेलं आहे पुण्यामध्ये। सकाळीच आम्ही एकदा खायला देतो त्यांना। सकाळी कुट्टी टाकली की अर्ध्या तासाने आंबून टाकतो, आंबून टाकलं की नंतर मग परत 1 तासाने पाणी पाजायचं। पाणी पाजलं, साफसफाई केली, धुवले की नंतर परत 6 वाजता मध्ये एकदा ओला चारा द्यायचा, सुक्का नुसतं, मग कुट्टी न करता अख्खा द्यायचा त्यांना। आणि संध्याकाळी 6 वाजता एकदा दिलं की परत दुसऱ्या दिवशीच, मग त्याच्यामुळे ते कंटिन्युटी राहते। सारखं त्यांना देत बसत नाही आम्ही। तिचं सकाळी आंबवण असतं, धारेच्या वेळेस आंबवण, ओला चारा आणि कुट्टी, आणि रोज तिला धुतली जाते। ती दिवसाला 10 लिटर दूध देते, सकाळी 5 लिटर आणि संध्याकाळी 5 लिटर। जर चांगलं संगोपन असेल तर ती 14 लिटरपर्यंत पण जाते। आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे ही आपली भारतातली देशी गाय म्हणून ओळखली जाते, पण ही नामशेष होण्याच्या मार्गावर असल्यामुळं आम्ही हिचं ब्रीड वाढवण्यासाठी आवडीने अशी सांभाळली की आपली ही नामशेष होऊ नये आणि भारतातील म्हणजे सगळ्यांना कळावी की ही जातसुद्धा चांगलं दूध आणि उत्कृष्ट प्रतीचं तूप वगैरे देऊ शकते। ह्या बैलाकडे पाहिल्यावरच आपल्याला कळेल की ह्या गाईच्या दुधात ताकद काय असेल, कारण ह्या वळूला सकाळी 2 लिटर आणि संध्याकाळी 2 लिटर असं दूध दिलं जातं गाईचं, आणि त्याच्यामुळं हा इतरांपेक्षा अर्धा फूट तरी जास्त वाढलेला आहे। गाईच्या दुधाची किंमत हे मी घरी 60 रुपये लिटर देते, आणि तुपाची किंमत आयुर्वेदिक पद्धतीने म्हटलं तर ते 4000 रुपये किलोनी जातं। परदेशी गाई वासरांचं जर आपण एवढं करत असेल तर आपण आपल्या देशी गाईंचं का करू नये? त्यासुद्धा चांगल्या उत्तम प्रतीचं दूध देऊ शकतात।